अखेर सुरुवातीलाच बातमी येत आहे सोने खरेदीदारांसाठी। महाराष्ट्रासह देशातील सगळ्यात मोठी बातमी नरेंद्र मोदी सरकारने घेतला आता सगळ्यात मोठा निर्णय। 1 फेब्रुवारी पासून सोन्याच्या किमती या 50,000च्या खाली राहणार। सरकारचा ऐतिहासिक निर्णय। सोने बाजारावरती सर्वात मोठं संकट तर महिलांची उडाली। सोने खरेदी करण्यासाठी झुंबड। आज 1 फेब्रुवारी या दिवसापासून महाराष्ट्रामध्ये आता सोन्याच्या किमतीमध्ये जवळजवळ 80 ते 70 पट एवढी किंमत कमी झाली आहे। एका दिवसामध्ये सोनं 1 लाख रुपयांनी खाली आलं असून उद्या ते 50,000नी कमी होणार आहे। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारने नेमका काय घेतलाय निर्णय आणि केंद्रातील दिल्लीतील नरेंद्र मोदी सरकारने काय घेतलाय सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा निर्णय, आता आपण त्याकडे जाऊया। आता आपण जर पाहिलं तर सोन्या चांदीचे दर गेल्या 6 महिन्यापासून दररोज बदलत आहेत। दररोज 2,000नी, कधी 5,000नी, कधी 7,000नी सोने दररोज वाढत चालले असून सोन्याचा भाव साधारणतः 2 लाखांपर्यंत गेला होता। चांदी 4 लाखांपर्यंत गेली होती। परंतु आता मात्र सोन्याचे भाव दररोज बदलणार नाहीत। सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रासह देशभरामध्ये सगळ्यात मोठी आनंदाची बाब आता निर्माण झाली आहे। महिलांनी सरकारचं अभिनंदन करतानाच 1 फेब्रुवारी पासून कोणता निर्णय लागू होणार यासाठी आतापासूनच रांगा लावण्यास सुरुवात केली आहे। अखेर दुकानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रांगा लागल्यामुळे सोन्याच्या किमतीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये कमतरता जाणवली आहे। महाराष्ट्र सरकार देखील या दृष्टीने आपली पावलं उचलत असून राज्याच्या राजकारणामध्ये सरकारकडून कोणत्या पाहिजे तर सोन्याच्या किमती कमी पाहिजे असं महिलांनी स्पष्टपणे सरकारला म्हटलं होतं। त्यामुळे सरकारने देखील आपली ही महत्त्वाची बातमी समोर घेतली आणि आता सोनं थेट 50,000च्या खाली आणून ठेवल्यामुळे राज्यातील सगळ्याच महाराष्ट्रातील सर्व जनतेला, सर्वसामान्य महिलांना, लाडक्या बहिणींना मात्र या घडीची सगळ्यात मोठी अपडेट आता मिळाली आहे। सोन्याचे भाव काल परवापर्यंत 1,90,000पर्यंत 2 लाखांपर्यंत पोहोचले होते। आता मात्र 1 फेब्रुवारी पासून सरकारने मोठा निर्णय घेतला असून आता फिक्स सोन्याचे भाव झाले असून त्या सोन्याच्या भावामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ आता होणार नाही। सोनं कमी होईल परंतु त्याच्यावर मात्र सरकार सोनं वाढणार नाही। भारत सरकारला सोन्याच्या मोठ्या खाणी मिळाल्यामुळे सोन्याच्या या निर्यातीमध्ये प्रचंड वाढ झाली असून भारतामध्ये सोन्याच्या बहुतांश मोठ्या खाणी मिळाल्या आहेत। बाहेरच्या देशात देखील आता सोन्याची मागणी कमी झाल्यामुळे महाराष्ट्रासह देशभरामध्ये सोन्याचे साठे प्रचंड स्वरूपामध्ये सापडल्यामुळे आता सोन्याच्या भावामध्ये अतिशय मोठी कमतरता जाणवू लागली असून याचा फायदा महाराष्ट्रासह भारत देशातील सगळ्या महिलांना होऊ लागला आहे। सोनं आता साधारणतः खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोन्यावरती खरेदी केली जाते। लगनसराईचा हा वेळ असताना लगनसराईमध्ये सोन्याच्या भावामध्ये दरवेळेस प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असते आणि शेतकऱ्यांना देखील याचा खूप मोठा फटका बसत असतो। आता मात्र उद्याच आणि आज भारत सरकारचा अर्थसंकल्प जाहीर होईल, त्यानंतर देखील सोनं 50,000ने कमी होण्याची शक्यता आजच सोने तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। भारत सरकारकडे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याच्या खाणी मिळाल्यामुळे आता सोनं किती रुपयांपर्यंत खाली पोहोचणार ते आपण आता बघणारच आहोत। महाराष्ट्र सरकार देखील या दृष्टीनं आपली मोठी पावलं उचलू लागला असून सोन्याच्या किमती प्रचंड प्रमाणामध्ये कमी करण्यासाठी सरकारने आपली आता सगळी ध्येय धोरणं आखण्यास सुरुवात केली आहे। सोन्याच्या किमती साधारणतः 50,000च्या खाली म्हणजे कितीपर्यंत पोहोचणार याचा देखील त्यांनी लेखाजोखा दिला आहे। आज सोनं साधारणतः 70,000नी कमी झाल्यामुळे सोनं आज आलं होतं जवळजवळ 1 लाखावरती, परंतु आता सोनं साधारणतः 50,000च्या खाली येणार असून यासाठी महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींसाठी दिवा भाऊंनी दिलेली ही सगळ्यात मोठी भेट म्हणावी लागेल। पुढच्या आठवड्यापर्यंत सोनं 42,000पर्यंत सोनं जाणार आहे। 42,000 म्हणजे काहीच नाही। जे सोनं 2 लाखांपर्यंत सोनं गेलं होतं ते सोनं 40,000पर्यंत जर आलं तर मात्र लाडक्या बहिणींसाठी ही नक्कीच या घडीची सगळ्यात मोठी आनंदाची बाब असेल। परंतु सोनं खरेदीदारांनी आता लगेच सोनं खरेदी करू नये। अजून देखील सोन्याच्या किमतीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये कमी होऊ शकते, त्यामुळे आगामी काळात सोन्याच्या किमती कमी होऊ शकतात। सरकारने जर या दृष्टीने खूप मोठी पावलं उचलली तर लाडक्या बहिणींना ही खूप मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल किंवा पुढील आठवड्यापर्यंत सोनं 50,000च्या खाली जाणार असल्याचं गोल्ड तज्ज्ञांनी आपलं मत व्यक्त केल्यामुळे लाडक्या बहिणींनी मात्र आनंदाचा निश्वास सोडला आहे।